मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचलेत। गेल्या 2 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा या दोघांची भेट होतीये, त्यामुळे चर्चा तर सुरू आहेत। ही भेट नेमकी कशासाठी असे अनेक प्रश्न पडलेले आहेत। मात्र उद्धव ठाकरे यांच्या भेटीला वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी संजय राऊत हे 2 दिवसात दुसऱ्यांदा आता पोहोचलेले आहेत त्यांची भेट घेण्यासाठी। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत आपल्या सोबत फोन लाईन वरती। उदय, काय नेमकं चाललंय, कशासाठी या भेटी गाठी आहेत? कारण 2 दिवसात 2 वेळा भेटी। अगदी बरोबर आहे। जेव्हा ही भेट होते तेव्हा शिवसेना नेते संजय राऊत हेच सांगतात की मी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना भेटायला आलेलो आहे। पक्षांच्या कार्यप्रणाली आणि एकूणच पक्षाच्या ध्येय धोरण या संदर्भातली ही महत्त्वाची बैठक आहे। शिवसेना नेते संजय राऊत हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील वर्षा निवासस्थानाहून निघालेले आहेत। आपलं सह्याद्री निवासस्थान अतिथीगृहाहून निघाले ते आता वर्षा निवासस्थानी पोहोचलेले। पुढच्या काही मिनिटातच शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत महत्त्वाची चर्चा होणार आहे। या चर्चेमध्ये पूर्ण विषय हा राजकीय असणार आहे। सध्या महाविकास आघाडीमध्ये जे काही सध्या संभ्रमाचं वातावरण आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे देखील दिल्लीतल्या काही नेत्यांशी भेटलेले आहेत। त्याचबरोबर स्वतः संजय राऊत हे देखील दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना देखील दिल्लीमध्ये भेटलेले। एकूणच शरद पवार यांचा काही निरोप जो आहे राजकारणासंदर्भातला, तो निरोप घेऊन संजय राऊत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटत असं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। प्रत्यक्षात महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल आहे का असा देखील प्रश्न निर्माण होतो आहे। नेमकं काय चाललेलं आहे? राष्ट्रवादी काँग्रेसची एक भूमिका आहे, शिवसेनेची एक भूमिका आहे। भले दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते जे आहेत हे सांगत असतील की सर्व काही आलबेल आहे, हे सरकार महाविकास आघाडीचं पुढील 5 वर्ष टिकेल, मात्र पडद्याच्या मागे काही धुसफूस जी आहे ती मात्र सुरू असल्याची माहिती मिळते। प्रत्यक्षात काय घडते हे पाहावं लागेल। एक मोठी संभ्रम अवस्था सध्या निर्माण झालेली आहे। या संभ्रम अवस्थेमधून नेमकं काय राजकारण निघणार आहे हे पाहावं लागेल आता। अगदी बरोबर आहे उदय, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। मात्र ही भेट संपल्यानंतर जर काही माध्यमांशी संजय राऊत बोलतात का हे देखील पाहूयात। नेमकी ही भेट कशासाठी होती या संदर्भातली माहिती तर आपण मिळवत राहूच। मात्र तुर्तास धन्यवाद। पुढच्या बातमीकडे वळतोय। बातमी पुण्यातून आहे। तिथे आंबेलोढ्यातील रहिवाशांचा प्रश्न काही सुटत नाहीये। आता आपल्या मागण्यांसाठी आंबेलोढ्याचे रहिवासी पुन्हा आक्रमक झालेत। केवळ आश्वासन नको तर आम्हाला घरं द्या अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे। पुणे महानगरपालिकेच्या बाहेर आंबेलोढ्याचे सगळे रहिवासी आहेत, त्यांनी ठिय्या मांडलाय। यावेळी मोठ्या संख्येनं रहिवासी एकत्र जमलेत। आपल्यावरती अन्याय झाला असून आम्हाला न्याय मिळवून द्या अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत। या प्रकरणामध्ये पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावरती आरोप केले जात होते, त्यावर देखील सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं। या कारवाई प्रकरणातील पुरावे द्या, मी स्वतः दोषींविरोधात तक्रार करेन असं आश्वासन सुप्रिया सुळेंनी दिलं। आहे किंवा जी घरं पाडली ती अजितदादांच्या सांगण्यावरनं पाडली, जे बिल्डर आहेत ते अजितदादांच्या जवळचे आहे असं त्यांचं म्हणणं। हे नेमकं कसं बघता तुम्ही? मी त्याच्याकडे बघत नाही, कारण का लोक ही माहिती कुणाला कुठून मिळाली, त्याचा काही एव्हिडन्स आहे का? एव्हिडन्स आहे का? आधारावर सगळं करतोय का? राजकारण रेकॉर्डिंग आहे त्या अधिकाऱ्याचं आणि ह्यांना बोलताना की ते म्हणतात की अजितदादांचा मी माणूस आहे, कोणाला घाबरला आणि कारवाई करा असं ते म्हणतात। मग ते मला द्या, आपण त्याची पोलीस कंप्लेंट मी स्वतः करेन। ज्यांचं स्टेटमेंट आहे ना त्याच्या विरोधात मी स्वतः करेन। आता लोक काही बोलतात, आपण कशावर किती विश्वास ठेवतात ते। या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत जोडले गेलेत। वैभव, काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला आंबेलोढा आणि तिकडच्या या रहिवाशांच्या घरावरती कारवाई होत होती त्यावेळी ते आक्रमक झालेले होते, त्याच्यावरती तुर्तास स्टे आला, त्यानंतर त्यांना दिलासा मिळाला। यानंतर आज पुन्हा एकदा काय मागण्या घेऊन ते आंदोलनाला बसले? जी घरांवर कारवाई केलेली होती, तोडलेली घरं जी आहेत, साधारण 12 ते 15 घरं जी आहेत ज्यांच्यावरती तोडक कारवाई झालेली होती, ती घरं पुन्हा बांधून द्या आणि आम्ही तिथंच राहायला जातो अशा स्वरूपाची भूमिका जी आहे ती आंबेलोढ्याच्या नागरिकांनी घेतलेली होती। आणि जो स्टे मिळाला आहे तो तात्पुरता स्टे होता, पुढच्या सुनावणीपर्यंत नवीन म्हणणं मांडेपर्यंत महापालिकेने तो स्टे कायम होता। तो स्टे एकदा महापालिकेने त्यांचं म्हणणं मांडलं की महापालिका पुन्हा कारवाई करायला मोकळी होऊ शकते। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कारवाई होऊ नये म्हणून आंबेलोढ्याचे हे नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले, ज्यांचे कुटुंब घरं बाधित होणार आहेत।
ते आक्रमक झालेले होते आणि त्यांनी महापालिकेच्या गेटवरती आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं होतं. सकाळी त्या दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गेटवरती स्वच्छचे कर्मचारी जे आहेत त्यांचा करार महापालिकेने नूतनीकरण केला नाही म्हणून बाबा आढाव आंदोलनाला बसलेले होते आणि सुप्रिया सुळे त्या आंदोलनाला भेट द्यायला तिथं आलेल्या होत्या. तिथं आल्यानंतर जेव्हा त्यांना माध्यमांनी हा प्रश्न विचारला की पलीकडच्या बाजूला आंबेलवाड्याचे सुद्धा नागरिक बसलेले आहेत आंदोलनासाठी ज्यांची घरं पडली, तुम्ही त्यांना भेट द्यायला जाणार का? त्यानंतर सुप्रिया सुळे या आंदोलनातून उठल्या आणि आंबेलवाड्याच्या नागरिकांना जाऊन भेटले जिथे ते आंदोलनाला बसलेले होते. सुप्रिया सुळे जवळपास अर्धा तास स्वतः या नागरिकांबरोबर रस्त्यावरती खाली ठाण मांडून बसलेले होते आणि त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करत होता. काहीही झालेलं असेल, कुणी कारवाई केलेली असेल तरी सुद्धा जिथे जिथे जावं लागेल, ज्यांच्याकडे जावं लागेल त्यांच्याकडे मी तुमच्यासोबत येईन. या सगळ्या प्रक्रियेमध्ये पहिलं मोठं प्रश्नचिन्ह जे होतं ते सुप्रिया सुळे ज्या प्रकरणामध्ये थेट अजित पवार यांचं नाव येतं आहे त्या प्रकरणामध्ये जाऊन जे संबंधित लोक आहेत किंवा बाधित जे आहेत त्यांच्याशी जाऊन बोलतात. हे एका अर्थाने ते अजित पवार यांची शिल्ड म्हणून बोलत आहेत किंवा तिथं जे प्रतिमाभंजन होतं किंवा जी बदनामी होते ती थांबवण्यासाठी त्या स्वतः तिथं जाऊन त्यांच्याशी बोलल्या का? तिथं खाली बसलेत, चर्चा केली आणि त्यानंतर पुन्हा त्या निघून आल्या. त्यांनी त्यांना आश्वासन दिलं जिथं जिथं जायचं असेल तिथं तिथं मी तुमच्या सोबत येईल. अगदी जिल्हाधिकारी असतील, आयुक्त असतील, या सगळ्यांकडं मी तुमच्या सोबत येईल आणि तुमची बाजू मांडेल असं आश्वासन त्यांना दिलं. त्यानंतर त्यांनी आयुक्तांना फोन केला आणि आयुक्तांना या संदर्भामध्ये तातडीनं बैठक घ्यायला त्यांनी सांगितलेलं होतं. मात्र आंबेलवाड्याचे नागरिक जे खाली त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार होते ते पुन्हा सुप्रिया सुळे यांच्यासोबत आयुक्तांकडे गेलेच नाहीत. सुप्रिया सुळे एकट्याच गेल्या. त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली आणि बाहेर आल्यावर त्यांनी सांगितलं की आयुक्तांनी सांगितलं कारवाई जी आहे ती यापुढे आम्ही करणार नाही आहोत. यानंतर सुद्धा त्यांनी माध्यमांच्या थ्रू आवाहन केलं या नागरिकांना की आंबेलवाड्याच्या नागरिकांना तुम्ही या, मला सांगा कुठं जायचं, आणखी तिथं जाऊ. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा त्या नागरिकांनी अजित पवार यांच्यावरती आरोप केले तेव्हा मात्र सुप्रिया सुळे या आक्रमक झालेल्या होत्या. त्यांनी या संदर्भातले पुरावे असतील तर द्या. लोक जे तोंडाला येईल ते बोलतात. बांधकाम व्यावसायिकाबरोबर केदार असोसिएट बरोबर अजित पवारांचे संबंध असल्याचे किंवा त्यांनी आदेश दिल्याचे कुठले पुरावे असतील ते द्या. मी स्वतः त्या संदर्भातली तक्रार जी आहे ती करायला येईन असं त्यांनी तिथं सांगितलं आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या होत्या. एकूण या सगळ्या प्रकारामध्ये नेमकी सुप्रिया सुळे यांची भूमिका ती काय? त्या अजित पवारांची बाजू घेऊन उभ्या राहत आहेत की या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवार यांची बदनामी होते, त्याला आणखी काही ज्याला आपण म्हणतो तूल देणं किंवा त्याला हवा द्यायचा प्रकार जो आहे तो करायसाठी त्या इथं आल्यात. अशा अनेक गोष्टी होत्या. आज दिवसभर महापालिका वर्तुळात साधारण 3 ते 3.5 तास सुप्रिया सुळे महापालिकेच्या गेटवरती होत्या आणि तिथून या सगळ्या दिवसभर चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या. सुप्रिया सुळे यांनी थेट तक्रार करायची भूमिका घेतली. ती नेमकी कशामुळे घेतली किंवा त्यांचा आक्रमकपणा जो आहे, त्यांचा एकूण विश्वास जो दिसला तक्रार करण्यासंदर्भातला, तो अजित पवार यांचा संबंधच असू शकत नाही अशा आत्मविश्वासाने होता की जर ते असेल तर त्या खरंच तशी तक्रार करतील. असे अनेक प्रश्न आहेत. यापूर्वीसुद्धा हे दिसून आलेलं होतं. अनेकदा चर्चासुद्धा झालेल्या होत्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या. एकतर एकच होमटाऊन, एकच सत्ता केंद्र आणि 2 नेते, केवळ त्यांच्यातल्या ॲस्पिरेशन्स ज्या आहेत त्या दिसून येत नाही. अजित पवार हे पुण्याचं थेट नेतृत्व करतात, पालकमंत्री आहेत आणि एरवीसुद्धा सुप्रिया सुळे सगळे निर्णय हा अजित पवार घेतील असं सांगत असतात. आजही ते तसंच म्हणाल्या. मात्र काही सुप्त इच्छा ज्या आहेत त्या आहेत का किंवा मग त्या खरंच पार्टीच्या लीडर म्हणून अजित पवार यांची बाजू जी आहे ती सांभाळायला तिथं आलेल्या होत्या, आणखी बदनामी व्हायला नको किंवा त्यांचा आणखी एक नवा चेहरा दिसून यावा. जे टीका करतात त्यांच्यासोबतच आपण जाऊन बसणं, चर्चा करणं, त्यांचे मुद्दे घेऊन आयुक्तांकडे जाणं, यातून काही चांगला मेसेज सकारात्मक त्यांना द्यायचा होता की थेट पुन्हा त्यांचं हिडन टार्गेट अजित पवार आहेत. असाही प्रश्न जो आहे तो राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चेला आला. बरोबर. वैभव, मात्र अजूनही हे आंदोलक तिथे ठिय्या देऊन बसलेत का आंदोलन म्हणजे संपलेलं आहे? त्यांना 4 वाजेपर्यंत पोलिसांनी बसायची परवानगी दिलेली आहे. तोपर्यंत ते बसतील आणि त्यानंतर तिथून जातील असं सांगण्यात आलं. याचं कारण 4 वाजल्यानंतर कर्फ्यू जो आहे तो सुरू होतो किंवा विनाकारण बाहेर फिरण्याला बसण्याला परवानगी नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना तिथं बसता येणार नाही. आधीच त्यांनी सोशल डिस्टन्सिंग किंवा इतर गोष्टींचं पालन केलेलं नाही. परवानगीबाबत शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना 3 ते 4 वेळा विचारणा केलेली होती. केवळ अर्ज दिला म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे परवानगीबाबतही खुलासा जो आहे तो स्पष्ट झालेला नव्हता. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता त्यांना 4 वाजेपर्यंत फार तर बसता येईल. त्यानंतर त्यांना तिथून निघून जावं लागेल किंवा मग पोलीस कारवाई करतील त्यांच्यावर. बरं, आता सुप्रिया सुळेंनी त्यांना तर मदत करण्याची तयारी दाखवलेली आहे. त्यानंतर काही समाधानी आहेत का हे सगळेजण?
सुप्रिया सुळेंनी मदत करायची तयारी दाखवली. त्यांनी आयुक्तांकडे बैठक लावलेली होती. या आंबिलवड्याच्या नागरिकांना तिथं बोलवलेलं होतं, मात्र त्यांनी तिथं न जाण्याची भूमिका घेतली. चर्चा करणार नाही असं सांगितलं. सुप्रिया सुळे या एकट्याच आयुक्तांकडे गेल्या आणि या संदर्भातली चौकशी त्यांनी केली, विचारपूस केली आणि पुढे काय करणार आहात याबाबतची भूमिका आयुक्तांची विचारलेली होती. आणि त्यानंतर कारवाई होणार नाही असं ज्यावेळेस आयुक्तांकडून कळालं तेव्हा त्यांनी बाहेर येऊन माध्यमांसमोर हे सांगितलं की यापुढे कारवाई करणार नाही असं आयुक्तांनी सांगितलं. आणि आणखी सुद्धा कुणाकडे जायचं असेल, काही चर्चा करायची असेल तर मी या आंबिलवड्याच्या नागरिकांसोबत जायला तयार आहे. त्यांनी प्लीज समोर यावं अशी विनंती त्यांनी केलेली होती. चर्चेसाठी तयार राहावं, असं करू नये, चर्चेतूनच मार्ग निघेल असंही आवाहन त्यांनी केलेलं होतं. आणि त्यानंतर ते निघून गेला पुणे महापालिकेतून. मात्र एकूण घटनाक्रम जो आहे तो पाहता याच्यामधली पॉलिटिकल व्हायब्रेशन्स जी आहेत किंवा अंडरकरंट ज्याला आपण म्हणतो ते नेमके काय आहेत अशा चर्चा महापालिकेमध्ये सुरू झाल्या आहेत. हे सोल अजित पवारांचं सत्ता केंद्र समजलं जातं. पुणे शहर या शहरामध्ये किंवा महापालिकासुद्धा येत्या निवडणुकांमध्ये त्या अजित पवारांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील हे जवळपास स्पष्ट आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुप्रिया सुळे या अचानक आल्या महापालिकेत. ते एरवी यायच्या, मात्र त्या खडकवासल्याच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा जो भाग आहे पुणे महापालिकेतला, तिथल्या समस्या घेऊन आयुक्तांना भेटायच्या. आज पहिल्यांदा शहरातला एक गंभीर तापलेला मुद्दा जो आहे आंबिलवड्यासारखा, त्या मुद्द्यामध्ये त्यांनी स्वतः हस्तक्षेप केला आहे. त्या 2 तास थांबल्यात, आयुक्तांना जाऊन भेटल्यात, अगदी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा या संदर्भात भेटणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे एकूण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुप्रिया सुळे रस घेत आहेत का महापालिकेच्या, असाही प्रश्न आहे. बरोबर. किती आणि वाजले? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अजित पवारांचं सत्ता केंद्र असणार आहे तिथं बोला वैभव. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अजित पवारांचं सत्ता केंद्र असू शकेल येत्या महापालिका निवडणुकांनंतर, जर राष्ट्रवादीची सत्ता आली तर तिथं निवडणुकीपूर्वी सुप्रिया सुळे यांनी 3 ते 4 तास येऊन थांबणं, इथल्या काही महत्त्वाच्या विषयांमध्ये लक्ष घालणं, त्यात भूमिका घेणं, ज्याच्यामध्ये थेट अजित पवार यांचं नाव येतं अशा प्रकरणांमध्ये सुद्धा थेट भूमिका घेणं, या सगळ्यामुळे काहीशी पॉलिटिकल व्हायब्रेशन्स जी आहेत किंवा राजकीय कंपनी जी आहेत ती जाणवताना दिसतात. बरोबर. वैभव, आता यापुढे आंबेलोढा या परिसरामध्ये जे काही रहिवासी आहेत त्यांच्या घरांवरती कारवाई होणार नाही असं सांगण्यात आलंय त्यांना. आणि आता फक्त त्यांची मागणी आहे की जी काही परवाच्या दिवशी कारवाई झाली आणि घरं आमची मोडली ती आम्हाला पुन्हा बांधून द्या, अशी आता एवढीच मागणी आहे त्यांची. बिलकुल तेवढीच मागणी आणि पुढची कारवाई होऊ नये अशी त्यांची मागणी होती. ते चर्चेला गेले नाहीत, मात्र सुप्रिया सुळे यांनी बाहेर आल्यावर हेच सांगितलं की आयुक्तांनी हे मान्य केलं, आता तुर्तास त्यांच्यावरती कुठलीही कारवाई होणार नाही, यापुढे चर्चा होतील आणि चर्चेतूनच निर्णय होतील. जसं त्या नागरिकांना करायचं असेल त्या हिशोबाने आपण पुढचे निर्णय जे आहेत ते घेऊ असं आयुक्तांनी सांगितलं. वैभव, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा, कारण याच मुद्द्यावरती आपल्याला आणखी डिटेल्स जाणून घ्यायचे आहेत. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा दुपारच्या बातम्या. ब्रेकनंतर स्वागत. आणि आता थेट जाऊयात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेत. तो कोविड प्रभावित क्षेत्रों के लिए, सेक्टर्स के लिए 1,01,000 करोड़ रुपए की क्रेडिट गारंटी योजना लेकर आए हैं. और हेल्थ सेक्टर जो है विशेष तौर पर इस पर बल दिया गया, 50,000 करोड़ रुपये इसके लिए रखा गया है. और प्रमुखता से उन क्षेत्रों के लिए जहां पर स्वास्थ्य की सुविधाएं उस स्तर पर नहीं पहुंच पाई थी, अनडिजर्व्ड एरियाज जो थे, उनको मद्देनज़र, उनको ध्यान में रखकर उस उद्देश्य के साथ कि चिकित्सा के आधारभूत ढांचे के विस्तारीकरण के लिए इस पैसे का इस्तेमाल किया जाएगा. और इसमें जो गारंटी कवर है वो उन प्रोजेक्ट्स के लिए जिसका विस्तारीकरण हो रहा है उनके लिए भी, जो नए प्रोजेक्ट्स हैं उनके लिए भी लेकर आए हैं, जिसमें स्वास्थ्य और चिकित्सा के आधारभूत ढांचे को बल मिलेगा. लेकिन ये 8 महानगरों के अलावा जितने क्षेत्र हैं उसके लिए दिया जाएगा. इसमें गारंटी की कवरेज जो है वो 50% विस्तार वाले प्रोजेक्ट्स के लिए होगी और 75% नए प्रोजेक्ट्स के लिए होगी. जो आकांक्षी जिले हैं हमारे, उनमें भी गारंटी की कवरेज जो है वो 75% रहेगी, चाहे विस्तारीकरण के लिए हो या नए प्रोजेक्ट्स के लिए हो. तो एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स में 75% गारंटी कवर रहेगा, नए प्रोजेक्ट्स के लिए भी और विस्तारीकरण वाले प्रोजेक्ट्स के लिए भी. जबकि 8 महानगर के अलावा जो बाकी रह गए हैं उनमें विस्तार के लिए 50% और नए प्रोजेक्ट्स के लिए 75% गारंटी कवर रहेगा. मैक्सिमम ऋण इसमें 100 करोड़ तक का मिल पाएगा और गारंटी की अवधि 3 वर्ष तक की रहेगी. इंटरेस्ट रेट जो है
इसको सीमा इसकी लगाई गई है 7.9.5%, जो मार्केट से बहुत कम भी है। और इसके अलावा इसकी गारंटी जो है वो नेशनल क्रेडिट गारंटी ट्रस्ट कंपनी देगी। जो बाकी के सेक्टर्स हैं हेल्थ सेक्टर के अलावा, उनके लिए 60,000 करोड़ रुपए का इसमें प्रावधान किया गया है और उसमें इंटरेस्ट कैप जो है वो 8.25% सालाना रहेगी। इसकी जो डिटेल्स हैं आपको बाद में बता दी जाएंगी। और जो बगैर गारंटी के जो नॉर्मल इंटरेस्ट है वो लगभग 10 से 11% रहेगा। We now move to the additional 1.5 lakh crore for emergency credit guarantee scheme. You know, it was announced during the Atmanirbhar package announcements in May 2020. At that time, we had said it will be up to 3 lakh crores, of which 2.69 lakh crores have already been dispersed through the ECGLS 1, 2, and 3, in which, you know, first we covered the MSMEs, then we also included some other sectors, and the third one also brought in hospitality and others. And as a result of which, 2.69 crores have already been utilized. The rest will also be available for people to utilize it. Now we are enlarging the scope of the ECGLS itself, where it was up to 3 lakh crore. Now we are bringing in another 1.5 lakh crore under the emergency credit line guarantee scheme. Now here, sector-wise details will be given sooner based on the evolving needs, and the overall cap for admissible guarantee has been raised to 4.5 lakh crores. पिछली बार भी इमरजेंसी क्रेडिट लाइन गारंटी स्कीम, जिसमें कुल मिलाकर 3 लाख करोड़ रुपए का प्रावधान किया गया था, ECLGS 1.0, 2.0, 3.0 के अंतर्गत बहुत सफल रही और कुल मिलाकर 2,69,000 करोड़ रुपया इसके माध्यम से व्यापारियों को, कारोबारियों को दिया गया। और ये 20% अतिरिक्त कार्यशील पूंजी थी पहले और दूसरे चरण के लिए, और तीसरे में तो 40% तक इसको किया गया था। और इसमें लगभग 12 प्राइवेट सेक्टर बैंक, 12 पब्लिक सेक्टर बैंक, 25 प्राइवेट सेक्टर बैंक और बाकी जो गैर वित्तीय कंपनीज हैं, NBFCs हैं, उनके माध्यम से इस पैसे को दिया गया। अब इसकी लिमिट जो है वो स्वीकार्य गारंटी की, उस पर भी जो अमाउंट प्रपोज्ड है, जो स्वीकृत है, उस पर उसको वृद्धि करने की बात कही गई है ताकि और लोगों को इसका लाभ मिल सके। जो 20% उनकी आउटस्टैंडिंग लोन लिमिट है, उस पर इसको प्रत्येक ऋण पर बकाया जो है उसके हिसाब से किया जाएगा। और सेक्टर वाइज जैसे इसकी आगे आगे मांग भी बढ़ेगी, उसको ध्यान में रखकर बाकी निर्णय किए जाएंगे उभरती हुई जरूरतों को देखकर। जो हमारे कॉन्टैक्ट इंटेंसिव सेक्टर्स हैं, ज्ञान क्षेत्र से संपर्क रखने वाले हैं, चाहे वो टूरिज्म, ट्रैवल, टूर ऑपरेटर्स, ये बाकी सब उसमें आते हैं, उसको इसमें ऑलरेडी कवर किया गया है। 4,000 करोड़ तक के उसको इसमें लाभ दिए गए हैं, उसको आगे भी इसको ऐसे ही जारी रखा जाएगा। ओवरऑल इसकी जो कैप है या सीमा है एडमिसिबल गारंटी, जो स्वीकार्य गारंटी की है, वो अब 3 लाख करोड़ से बढ़ाकर 4.5 लाख करोड़ कर दी है। 3 लाख करोड़ में यानी कि 50% की और वृद्धि करके 4.5 लाख करोड़ रुपया इसको किया गया है, जिससे बहुत ज़्यादा लाभ कारोबार और व्यवसाय करने वालों को मिलेगा इमरजेंसी क्रेडिट लाइन गारंटी स्कीम के माध्यम से। The next one is a totally new scheme. This is a credit guarantee scheme to facilitate loans through the MFIs, microfinance institutions. We aim to reach out to 25 lakh persons who are absolutely smallest borrowers from the MFI, and this would be a maximum loan of 1.25 lakhs to an individual, and the rate will be at least 2% below the maximum rate which is prescribed by the RBI. So the focus of this will be on new lending and not on repayment of old loans. Clearly, all kinds of stressed accounts can also benefit from it, and that is why we have mentioned that all defaulters also, so long as they are 89 days or less, meaning if the default is only within the 89 days, even they get covered, which means only the NPAs will not be covered, stressed will also be covered. Now, this
entire scheme will be till 31st March 2020 or till such a time the 7,500 crores of guarantee which is getting issued is exhausted. Either this or that, whichever is the earliest. The guarantee which is being given is up to 75% of the default amount, and this duration is for 3 years. The loan duration is for 3 years. So we hope to cover 25 lakh, the smallest of small MFI clients, which means MFIs are normally widely spread in the hinterland, which is really the smallest, towns, very small towns, and therefore we want to reach out to them, and that is best done through the MFI, and that is why we've taken this route. So there will obviously be a joint lending group kind of a framework wherein the NBFC, which has a link with them, the MFI, will all be in the loop. But that is how we expect to reach the smallest of small borrowers. They could borrow it for any one of the purposes for which they would like to take money from the MFI. क्रेडिट गारंटी स्कीम ये बिल्कुल नई योजना आपके बीच में लेकर आए हैं, जिसमें इसमें क्रेडिट गारंटी स्कीम के माध्यम से 25 लाख लोगों को इसका लाभ मिलेगा और ये माइक्रो फाइनेंस इंस्टीट्यूशंस के माध्यम से इसको दिया जाएगा। 1.25 लाख रुपए तक का ऋण इसमें मिल सकता है और लगभग 25 लाख जो छोटे कर्जदाता हैं, उधारकर्ता हैं, उनको इसका लाभ मिलेगा। और इसकी जो कैपिंग की गई है ऋण की, वो लोन फ्रॉम बैंक्स, उसको कैप किया गया MCLR प्लस 2%, इससे ज़्यादा नहीं हो सकता। RBI की गाइडलाइंस जो निर्धारित हैं उसके अनुसार ही इंटरेस्ट रेट 2% कम होगा, मैक्सिमम प्रिस्क्राइब रेट से कम होगा, निर्धारित रेट से 2% कम होगा। तो इससे भी उधारकर्ताओं को लाभ मिलेगा और इसकी जो समय अवधि है वो 3 वर्ष की होगी। मैक्सिमम लोन जो टेन्योर है इसका समय सीमा मैक्सिमम 3 वर्ष की होगी और 80% सहायता जो है वो माइक्रो फाइनेंस इंस्टीट्यूशंस को वृद्धिशील उधार देने के लिए करनी पड़ेगी, इंक्रीमेंटल लेंडिंग के लिए करनी पड़ेगी, ये उसमें कहा गया है। और ये जो कर उधारकर्ताओं को दिया जाएगा ये बिल्कुल RBI गाइडलाइंस के अनुसार होगा। जैसे लेंडर्स के लिए जो गाइडलाइंस है, बोरोवर्स के लिए जो गाइडलाइन है JLG के अंतर्गत भी, और सीलिंग भी जो हाउस होल्ड पर है उसको भी इनकम, डेट और ये सारी बातें ध्यान में रखकर किया जाएगा। पात्र कौन हो सकते हैं ये एक बड़ा महत्वपूर्ण यहाँ पर है। योग्य लोग कौन होंगे, पात्र कौन होंगे। अगर कोई डिफॉल्टर भी जिसका 89 डेज तक जिन्होंने अभी अपनी ब्याज की किस्त वापस नहीं की, डिफॉल्ट किया होगा, ऐसे उधारकर्ताओं को भी उसमें पात्र माना जा सकता है, उनको भी इसका लाभ मिलेगा। गारंटी इसमें 75% तक दी जाएगी और 3 वर्ष का उसके समय अवधि रहेगी। नेशनल क्रेडिट गारंटी ट्रस्ट के माध्यम से होगी और इसमें कोई गारंटी फी चार्ज नहीं की जाएगी। इसमें लगभग 7,500 करोड़ रुपया का प्रावधान होगा और 31 मार्च 2021 तक इसकी अवधि है। या 7500 करोड़ पहले इस्तेमाल हो जाए तब, या 31 मार्च 2022 तक इसका लाभ आप उठा सकते हैं। संपूर्ण देशभर कोरोनाचं आव्हान आहेच आणि त्याच पार्श्वभूमीवर देशातली आरोग्य सुविधा वाढवण्यावरती भर द्यायचा असेल तर त्यासाठी काही स्कीम्स आणि आर्थिक पॅकेजेसची घोषणा सध्या अर्थ मंत्रालयाकडून सुरू आहे। वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।